IPLची आज तिसरी मॅच होणार आहे गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग. मॅचच्या आधी चेन्नई सुपर किंगला खूप मोठा झटका लागला आहे, कारण MS धोनी सीझनच्या 6 मॅचेसमधून बाहेर गेला आहे. त्याला खूप मोठी इंजरी झालेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा CSK धोनीशिवाय आजचा सामना खेळणार आहे. पण आजच्या सामन्यामध्ये कोणती टीम स्ट्रॉंग आहे, प्लेइंग 11 काय असू शकतं आणि कोण जिंकू शकतं आजचा सामना, माझं प्रेडिक्शन काय आहे, या सगळ्याबद्दल बोलूया. जसं मी सांगितलं की धोनी या सामन्यामध्ये खेळणार नाही आहे. आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि CSKमध्ये 31 मॅचेस झालेल्या आहेत. त्यातल्या 15 मॅचेस ज्या आहेत त्या राजस्थानने जिंकलेल्या आहेत आणि 16 मॅचेस ज्या आहेत त्या CSKने जिंकलेल्या आहेत. एकही असा सामना नाही झाला की त्याचा रिझल्टच आला नाही आहे. म्हणजे दोन्ही संघामध्ये आत्तापर्यंत टफ फाईट झालेली आहे. राजस्थानने सुद्धा तगडी फाईट दिली आहे आणि CSKने सुद्धा तगडी फाईट दिली आहे आणि CSKने एक सामना राजस्थानपेक्षा जास्त जिंकलेला आहे. दोन्ही संघाच्या प्लेइंग 11 बद्दल जर का बोलायचं झालं तर ऑप्शनमध्ये बरेच काही बदल झालेले आहेत. सगळ्यात मोठा बदल म्हणजे CSKचा रवींद्र जडेजा आता राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. त्यामुळे ही मॅच रवींद्र जडेजासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे आणि रवींद्र जडेजा CSK विरुद्ध खूप दिवसानंतर मॅच खेळणार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये रवींद्र जडेजाने आपल्या IPL करिअरची सुरुवात ही राजस्थान रॉयल्सकडून केली होती आणि आता परत तो त्या संघात आलेला आहे. जर का चेन्नई सुपर किंगबद्दल जर का बोलायचं झालं तर या सामन्यासाठी त्यांची प्लेइंग 11 ही असू शकते. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे ओपनिंगला येतील. आयुष म्हात्रे नंबर 3ला येईल. 4 नंबरला मॅथ्यू शॉर्ट असेल. 5 नंबरला कार्तिक शर्मा असेल. 6 नंबरला शिवम दुबे असेल. 7 नंबरला प्रशांत वीर असेल. 8 नंबरला जे आहे ते जेमी ओव्हरटन असेल बॉलर. त्यानंतर 9 नंबरला खलील अहमद. 10 नंबरला नूर अहमद आणि 11 नंबरला मॅट हेनरी आणि जो इम्पॅक्ट प्लेअर असेल तो असेल अंशुल कंबोज किंवा जो छोटा मिनी AB डिविल्स आहे डेव्हिल ब्रेविस, हा एक इम्पॅक्ट प्लेअर असण्याची दाट शक्यता आहे. तर ही चेन्नई सुपर किंगची प्लेइंग 11 आहे. धोनीशिवाय ते खूप दिवसानंतर सामना खेळणार आहेत. जर का राजस्थान संघाबद्दल बोलायचं झालं तर त्यांची प्लेइंग 11 सुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग दिसते. SSV जयस्वाल, त्यानंतर वैभव सूर्यवंशी हे दोघंजण ओपनिंगला येतील. नंबर 3ला कॅप्टन रियाक पराग असेल. नंबर 4ला असेल सेमरन हेटमायर, वर्ल्ड कपमध्ये खूप तुफान फॉर्ममध्ये होता. नंबर 5ला रवींद्र जडेजा. नंबर 6ला ध्रुव जुरेल, हा विकेट किपरसुद्धा असेल. नंबर 7ला डोरेन फरेरा, हा जबरदस्त बॅटिंग आहे साऊथ आफ्रिकेचा. त्यानंतर नाहीतर दुष्यंत शनाका, तो आता रिप्लेसमेंट म्हणून आला आहे. त्यानंतर नंबर 8वर असेल जोफ्रा आर्चर. नंबर 9ला असेल बर्जर. नंबर 10ला असेल संदीप शर्मा. नंबर 11ला असेल विघ्नेश पुतूर, जो मुंबई इंडियन्सकडून स्पिन बॉलिंग करत होता. तो गेल्या वर्षी तो आता राजस्थान रॉयल्समध्ये आहे. इम्पॅक्ट प्लेअर जो आहे तो तुषार देशपांडे असू शकतो. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघसुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग आहे. दोन्ही संघातल्या की प्लेअरबद्दल जर का बोलायचं झालं तर चेन्नई सुपर किंगकडून संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे या प्लेअरकडे लक्ष असण्याची दाट शक्यता आहे. विशेष करून संजू सॅमसन जो राजस्थान रॉयल्समध्ये होता आणि यावेळी चेन्नई सुपर किंगमध्ये आलेला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागेवरती तो आज विकेट किपिंग करणार आहे आणि ओपनिंगसुद्धा करणार आहे. त्यामुळे संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध कशा प्रकारे खेळतोय हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर का बोलायचं झालं राजस्थान रॉयल्सबद्दल तर वैभव सूर्यवंशी, SSV जयस्वाल, रियान पराग आणि रवींद्र जडेजा या 4 प्लेअरकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. दोन्ही टीमचे हे की प्लेअर आहेत. मॅच आहे गुवाहाटीमध्ये. मला असं वाटतंय आजच्या मॅचमध्ये सुद्धा 200+ रन्स होतील. आत्तापर्यंत IPLचे 2 सामने झालेले आहेत. दोन्ही मॅचमध्ये 200+ रन झालेले आहेत आणि 200+ चेससुद्धा झाला आहे. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये सुद्धा 200 रन्स होण्याची दाट शक्यता आहे आणि आजच्या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशी हा मॅन ऑफ द मॅच ठरू शकतो. मला असं वाटतं की आजचा सामना जे आहे ते राजस्थान रॉयल्स जिंकेल. मॅन ऑफ द मॅच वैभव सूर्यवंशी असेल. राजस्थान रॉयल्स हे सेकंड बॅटिंग करेल आणि चेन्नई सुपर किंग ही पहिले बॅटिंग करेल. हे माझं प्रेडिक्शन आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकेल आजचा सामना? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.